या ठिकाणी युवकांसाठी अत्यंत प्रेरणादायी हे व्यक्तिमत्व आहे आणि यांचं नाव आहे कैलासराव भैरू गणपती येवले साहेब. तर या पोस्टमध्ये लिहिल्याप्रमाणे ते ऑस्करवाडी धिवरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे त्यांचे वडील दुधाचा व्यवसाय करत आणि दूध शिल्लक राहत होते म्हणून भैरू साहेबांनी चहाचं दुकान टाकायचं ठरवलं आणि त्यांनी 1981 वगैरे असेल तिथं हा व्यवसाय सुरू केला असेल. 83ला त्यांच्या मिसेसचे दागिने मोडून वर्षा अपार्टमेंट इथं अमृततुल्य चहा सुरू केला आणि जसा जसा काळ बदलत गेला काळानुसार 23 ऑगस्ट 2001 रोजी ते निधन पावले आणि त्यांचे जे अपत्य आहेत त्यांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली. त्यांच्या वडिलांची इच्छा होती की मार्केटमध्ये आपलं एखादं प्रॉडक्ट असावं, आपलं नाव असावं आणि मुलांनी मग त्या चहालाच ब्रँड बनवलं आणि अमृततुल्य चहा म्हणून मार्केटमध्ये आणलं. तर त्यांचं म्हणणं आहे या मुलांचं की त्यांनी 1 जून 17 रोजी भारतीय विद्यापीठ येथे एक स्टॉल सुरू केला आणि या चहाचा प्रचार प्रसार सुरू केला आणि 5 वर्षात ते राज्यात ठिकठिकाणी प्रसिद्ध झालेले आहे. असं आहे हे येवले अमृततुल्य चहाची ही कहाणी आणि म्हणून मी त्याची क्लिप बनवण्यासाठी मला प्रेरणा मिळाली. तर युवकांनी तुम्ही लाभ घ्या त्यांच्या गुणांचा आणि कुठलंही काम असो मन लावून करा ही तुम्हाला शुभेच्छा.